रेडी स्टार्ट. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 27 जून रोजी राष्ट्रीय MSME दिन साजरा झाला. लघु उद्योगांना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा, रोजगाराचा मुख्य आधार, निर्यातीचा महत्त्वाचा स्तंभ, नवउद्योजकतेचे प्रतीक अशी विशेषणे लावली जातात. यावर्षीही नेहमीप्रमाणे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यानंतर लगेच 1 जुलै रोजी GST वस्तू व सेवा करचा 9वा वर्धापन दिन साजरा झाला. कर सुधारणेचा ऐतिहासिक टप्पा म्हणून त्याचे स्मरण केले. पण या दोन उत्सवांच्या दरम्यान भारतातील लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांच्या वस्तुस्थितीचे एक कटू वास्तव हरवून जाते. ती कहाणी उत्सवाची नसून रोजच्या रोकड कोंडीची आहे. परिच्छेद MSME म्हणजे उद्योगाचा छोटा दिवा, पण त्याच दिव्यावर एकीकडून मोठ्या ग्राहकांच्या थकबाकीचे ओझे आणि दुसरीकडून GSTच्या आगाऊ कर भरण्याची सक्ती अशी दुहेरी कात्री आहे. मोठ्या कंपन्या किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वेळेवर पैसे देत नाहीत. बिल दिल्यानंतर 45 दिवसांत पैसे द्यावेत असा कायदा आहे, पण प्रत्यक्षात 90, 120 किंवा 180 दिवसांचा विलंब अपवाद राहिलेला नाही. विक्रेत्याने माल दिला, सेवा दिली, बिल दिले, पण पैसे येत नाहीत. तरीही पुढच्या महिन्यात GST भरायचा असतो. म्हणजे स्वतःच्या खिशात पैसा आलेला नसताना सरकारचा कर भरायचा. याहून मोठी विसंगती काय असू शकते? विलंबित देयकांची एकूण रक्कम थक्क करणारी आहे. परिच्छेद महाराष्ट्रासाठी हा प्रश्न अधिक गंभीर आहे. महाराष्ट्र ही देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक आणि करदात्या राज्यांपैकी एक. मुंबई वित्तीय राजधानी, पुणे, चाकण, तळेगावचा वाहन व अभियांत्रिकी पट्टा, नाशिकचा उत्पादन व अन्न प्रक्रिया पट्टा, छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक पट्टा, कोल्हापूर सांगलीतील फाउंड्री व मशिनिंग उद्योग, भिवंडीतील वस्त्र उद्योग व लॉजिस्टिक्स, ठाणे, नवी मुंबईतील सेवा व पुरवठा साखळ्या या सर्व ठिकाणी MSME मोठ्या कंपन्यांच्या मागण्या रांगेत न दिसणारे पण अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्राच्या GST उत्पन्नात उत्पादन, सेवा, व्यापार, बांधकाम या सर्व क्षेत्रांचा मोठा वाटा आहे. पुणे जिल्ह्यातील GST करदात्यांची संख्या आणि उत्पादन केंद्रित अर्थव्यवस्था पाहिली तर लघु उद्योगांचा प्रश्न हा केवळ छोट्या उद्योगांचा प्रश्न राहत नाही. तो महाराष्ट्राच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेचा प्रश्न बनतो. परिच्छेद उशिरा पैसे मिळणे हा रोजचा श्वास रोखणारा प्रश्न आहे. कामगारांचा पगार द्यायचा असतो, वीज बिल भरायचे असते, कच्चा माल विकत घ्यायचा असतो, बँकेचा हप्ता भरायचा असतो. मोठी कंपनी तिचे रोख व्यवस्थापन सुधारण्यासाठी पुरवठादारांचे पैसे रोखून ठेवते. त्यामुळे मोठ्यांच्या ताळेबंदात सुधारणा दिसते, पण छोट्या पुरवठादाराचा ताळेबंद रक्तबंबाळ होतो. ही एक प्रकारची अदृश्य वित्तपुरवठा व्यवस्था आहे. मोठ्या उद्योगांना लहान उद्योगांकडून बिनव्याजी कर्ज मिळते. कायद्याने संरक्षण आहे असे सांगितले जाते. 2006 MSME विकास कायद्यानुसार ठरलेल्या वेळेत पैसे न दिल्यास व्याजाचा दंड आहे. MSME समाधान पोर्टल देखील आहे. पण व्यवहारातील सत्तासंबंध कायद्याच्या भाषेपेक्षा वेगळे असतात. एखाद्या छोट्या उद्योगाचा 70 ते 80% व्यवसाय एका मोठ्या ग्राहकावर अवलंबून असेल तर तो त्या ग्राहकाविरुद्ध तक्रार करेल का? स्टॉप.